टेन्शन फ्री राहण्याचे सोपे उपाय. 1. सर्वप्रथम तणावाचे मूळ कारण शोधा. कधी-कधी आपण टेन्शनमध्ये तर असतो, पण त्या टेन्शन मागे मुख्य कारण काय हेच आपल्याला माहीत नसतं. याच कारणास की मनुष्याला त्याच्या जीवनात अनेक अडचणी असतात. त्यातून तो मार्गही काढत असतो. पण एखादी अशी दुःखती नस असते जी त्याला त्रास देत असते. म्हणजे पहा, समजा तुम्ही एका महत्त्वाच्या प्रोजेक्टवर काम करत आहात आणि तुमच्यावर त्या प्रोजेक्टची डेडलाईन पूर्ण करण्याची जबाबदारी आहे. या दबावामुळे तुम्हाला तणाव जाणवत असेल, तुम्ही इतरांवर रागवत असाल, चिडचिड करत असाल, तर सर्वप्रथम शांत डोक्याने तुम्हाला विचार करावा लागेल की या तणावाचे मूळ कारण काय आहे. कदाचित तुम्हाला अपूर्ण काम किंवा वेळेचे नियोजन चुकल्यामुळे तणाव येत असेल. एकदा का तुम्ही तणावाचे मूळ कारण ओळखले, की मग तुम्हाला त्यावर उपाय शोधणे सोपे जाते. 2. समस्यांपेक्षा उपायांवर अधिक भर द्या. माझ्या आयुष्यात ही खूप मोठी समस्या आहे या विचारात गुरफटून जाण्यापेक्षा त्यावर उपाय कसे करता येईल, यावर विचार करा. उदाहरणार्थ, खूप काम बाकी आहे, लवकर पूर्ण करायचे आहे, घरीही टेन्शन सुरू आहे, डेडलाईन जवळ येत आहे, काय करू कळत नाही, तर अधिकचे काम कसे करावे किंवा एखादा सहकारी मदतीसाठी कसा वापरावा याचा प्रथम विचार करा. समस्येवर उपाय शोधल्याने तणाव कमी होतो. 3. काही दिवस कामातून विश्रांती घेणे योग्य ठरेल. तुम्हाला दिवसरात्र काम करावे लागत असेल, रोज रोज तेच तेच, तीच कटकट, तीच बस, तीच ट्रेन, तेच सहकारी, तेच कामच झालं असेल, तर काही दिवस सुट्टी घ्या. ही विश्रांती तुम्हाला मानसिक ताजेपणा देईल आणि तुम्ही पुन्हा ताजेतवाने होऊन कामाला लागू शकाल. 4. सुट्टीवर जा. सुट्टीवर जाणे हा तणाव कमी करण्याचा एक उत्तम उपाय आहे. समजा तुम्ही एका शांत आणि निसर्गरम्य ठिकाणी गेलात, तर तिथे तुम्हाला मानसिक शांती मिळेल. या सुट्टीमुळे तुम्ही तुमच्या कामाच्या चिंता काही काळासाठी विसरू शकता. 5. स्वतःला समजून घेण्यासाठी वेळ काढा. तणावामुळे अनेकदा आपण स्वतःकडे दुर्लक्ष करतो. फक्त आणि फक्त कोणत्या गोष्टीत टेन्शन आलं याचाच विचार करीत राहतो. त्यामुळे स्वतःसाठी वेळ काढा. समजा तुम्ही योगा, ध्यान किंवा वाचनासारख्या गोष्टींमध्ये वेळ घालवला, तर तुम्हाला तुमच्या विचारांशी, तुमच्या भावनांशी पर्यायाने स्वतःशी जोडलेले वाटेल. स्वतःची काळजी घ्या. स्वतःला सांभाळा. 6. जे तुम्हाला आनंद देईल ते करा. तुमच्या आवडत्या गोष्टींमध्ये वेळ घालवणे हा तणाव कमी करण्याचा उत्तम मार्ग आहे. उदाहरणार्थ, जर तुम्हाला संगीत ऐकायला आवडत असेल, तर काही तासांसाठी संगीताच्या दुनियेत बुडून जा. खेळायला आवडत असेल तर वयाचा विचार न करता मस्तपैकी खेळा. बघा कसं फ्रेश वाटेल. 7. मेडिटेशनचा आधार घ्या. ध्यान हा तणाव कमी करण्यासाठी एक प्रभावी उपाय आहे. समजा तुम्ही रोज 10 ते 15 मिनिटे मेडिटेशन करता, तर तुम्हाला आतून शांत आणि स्थिर वाटू लागेल. सुरुवातीला येईल कदाचित कंटाळा, पण हळूहळू सवय होईल. 8. प्रिय व्यक्तींसोबत वेळ घालवा. तुमच्या कुटुंबियांसोबत किंवा मित्रांसोबत वेळ घालवणे हा तणाव कमी करण्याचा उत्तम उपाय आहे. समजा तुम्ही एखाद्या मित्रासोबत हसत, खेळत गप्पा मारता, तर तुमच्या मनातील तणाव कमी होऊ शकतो. 9. जीवनाला मौल्यवान मानून, जीवनापेक्षा महत्त्वाचे काहीच नाही, असे मानणे. जीवनात प्रत्येक गोष्ट तात्पुरती असते, तणावही तसाच असतो. त्यामुळे समस्यांना फारसे महत्त्व न देता जीवनाला मौल्यवान समजणे आवश्यक आहे. यामुळे तणावाची तीव्रता कमी होते. 10. कमीत कमी मसालेदार आणि तेलकट पदार्थ खा. अन्नाचा तणावावर खूप मोठा प्रभाव पडतो. जर तुम्ही आरोग्यदायक आहार घेतला, तर तुमचा मानसिक आणि शारीरिक आरोग्य सुधारेल आणि तणाव कमी होईल. टेन्शन फ्री जगणं का महत्त्वाचं आहे? टेन्शन फ्री राहिल्याने तुम्ही जीवनात ताजेतवाने, सकारात्मक आणि आनंदी राहू शकता. तणावामुळे तुमचे शारीरिक आणि मानसिक आरोग्य बिघडू शकते, ज्यामुळे तुमच्या कामात, नातेसंबंधांमध्ये आणि जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात समस्या निर्माण होऊ शकतात. कुटुंबासाठी टेन्शन फ्री राहणे खूप महत्त्वाचे आहे, कारण तुमचे मानसिक आणि शारीरिक आरोग्य चांगले असेल, तर तुम्ही तुमच्या उत्तम प्रेम, आधार आणि आनंद देऊ शकाल. तुमचा तणाव कमी असला, तर तुम्ही अधिक शांतपणे निर्णय घेऊ शकता आणि तुमचे कुटुंबीय तुमच्याकडून अधिक सकारात्मक ऊर्जा मिळवू शकतात. यामुळे तुमचे नाते अधिक दृढ होते आणि घरात आनंदाचे वातावरण तयार होते. टेन्शन फ्री राहण्याचा सल्ला फक्त तुमच्यासाठीच नाही, तर तो तुमच्या कुटुंबाच्या भविष्याचेही रक्षण करणारा आहे. एक तणावमुक्त व्यक्ती आपल्या घरात सकारात्मकता आणते.
तुम्ही जेव्हा आनंदी असता, तेव्हा तुमच्या जवळचे लोकही आनंदी राहतात. तुमचा तणावमुक्त दृष्टिकोन तुम्हाला एक चांगला पालक, जोडीदार, मित्र आणि सहकारी बनवतो. आपल्या जीवनात तणावाचा अडथळा आला तरी त्याला शांतपणे हाताळण्याची क्षमता विकसित करणे हे सुखी जीवनाचे खरे गमक आहे. तणावमुक्त जीवनाचा आनंद घेतल्याने तुम्ही तुमच्या जीवनातील सर्व आव्हानांना सामोरे जाण्यासाठी अधिक तयारीत आणि सक्षम राहता. तुम्ही तुमच्या कुटुंबासमवेत वेळ घालवू शकता, नवीन संधींचा शोध घेऊ शकता आणि स्वतःसाठी नवीन ध्येय आणि आकांक्षा निर्माण करू शकता. या सर्व गोष्टींमुळे तुमचं जीवन आनंदी, समाधानी आणि यशस्वी होतं. आता विचार करा की तुम्ही तणावमुक्त राहून आपल्या जीवनाला कशा प्रकारे अधिक अर्थपूर्ण बनवू शकता. तणावात राहणं ही निवड असू शकते, पण तणावमुक्त राहणं ही तुमची जबाबदारी आहे, जी तुम्ही तुमच्यासाठी आणि तुमच्या प्रियजनांसाठी पार पाडली पाहिजे. तुम्ही या जगात जन्म घेतला आहे, तो आनंदाने जगण्यासाठी आणि जीवनाचा प्रत्येक क्षण एन्जॉय करण्यासाठी. रडून किंवा टेन्शन घेऊन जगण्यात काहीच अर्थ नाही. जो व्यक्ती, वस्तू किंवा परिस्थिती तुम्हाला टेन्शन देते, त्यावर विचार करणे हा तुमच्या आनंदाच्या मार्गातला अडथळा आहे. अशा गोष्टींना आपल्या मनातून दूर सारणं हेच शहाणपण आहे. आपल्या जीवनाचा आनंद घ्या, हसत खेळत जगण्याचा प्रयत्न करा. कारण तुमचा आनंद, तुमची शांती, हेच तुमचं खरं धन आहे. जगातील अनेक समस्या तात्पुरत्या असतात, पण तुम्ही त्यांना अधिक महत्त्व देता, तेव्हा त्यांचं वजन वाढतं. म्हणूनच, जे काही तुमच्या मनःशांतीसाठी घातक आहे, त्यापासून स्वतःला दूर ठेवा. म्हणूनच तणावाचे जाळे दूर करून, आपल्या जीवनाला, नात्यांना आणि आरोग्याला अधिक प्रेम आणि आनंदाने समृद्ध करा. तुम्हाला आनंद देणाऱ्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करा. जीवनाचा अर्थ शोधताना, तुम्हाला असा मार्ग निवडावा लागेल ज्यामुळे तुम्ही अधिक सकारात्मक, तणावमुक्त आणि समाधानी राहू शकता. शेवटी, जगायला आलोय तर हसून, खेळून आणि आनंदाने एन्जॉय करून जगूया. टेन्शनचा विचार सोडून, प्रत्येक दिवसाचा आनंद घ्या. जीवन एकदा मिळतं ते पूर्णपणे जगा.